Dear students, today we continue the numericals of kinetic theory of gases. If the gases are at absolute temperature T1 is equal to 300 Kelvin and T2 is equal to 350 Kelvin respectively, then the ratio of average kinetic energy of their molecules will be the ratio of their average kinetic energy will be. अशा टाईपचं आपण न्यूमरिकल ऑलरेडी लर्न केलेलं आहे बेटा. सांगा बरं मला काय येतं. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. काय फॉर्म्युला? K is equal to 3/2 RT पर देअर मॉलिक्युल्स म्हटलेले KT म्हणजे येते बेटा इथं 3/2 KT 1 डिवायडेड बाय 3/2 KT 2. 3/2 KT कॅन्सल झाला म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय झाला T1/T2 T1/T2. तर K1 अपॉन K2 इज इक्वल टू T1 किती 300, T2 किती 350. हे 0 कॅन्सल झाले किती 5×30 आणि 5×35 म्हणजेच कायनेटिक एनर्जी फर्स्ट टू द कायनेटिक एनर्जी सेकंड इज इक्वल टू 6:7. K1 upon K2 is equal to 6:7 म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस मॉलिक्यूल. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू absolute temperature of the gas molecule and therefore K1 upon K2 is equal to T1 divided by T2. चला बेटा आता हा प्रॉब्लेम नंबर 37 झाल्यानंतर पुढचा प्रॉब्लेम 38 पहा. इफ द स्पेसिफिक हीट ऑफ हेलियम मोनोॲटॉमिक गॅस आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे CV is equal to 12.6 joule per mole per Kelvin. Then the specific heat of hydrogen हा हेलियम मोनोॲटॉमिक गॅस आहे बरोबर आहे का. हेलियम जो गॅस तुम्हाला दिसतो तो कोणता आहे मोनोॲटॉमिक गॅस आहे. हेलियम इज मोनोॲटॉमिक गॅस आणि हा मोनोॲटॉमिक गॅस म्हणजे याचं CV तुम्हाला दिलेलं आहे आणि हायड्रोजन डायॲटॉमिक गॅस आहे त्याचा CV काढायचा आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे CV हेलियम आणि CV हायड्रोजन म्हणजे आता याला 2 म्हणतो मॉलिक्युलर वेट. CV1 इज टू बी डिटरमाइंड. स्पेसिफिक हायड्रोजन 1 फॉर हायड्रोजन 1 for hydrogen आणि 2 for helium. 1 for hydrogen and 2 for helium. बेटा मोनोॲटॉमिक गॅससाठी CV किती असतं सांगा. मोनोॲटॉमिक गॅस म्हणजे कोणता आहे मोनोॲटॉमिक हेलियम आहे म्हणजे CV2 इज इक्वल टू 3/2 RT 3/2 RT आणि CV1 डायॲटॉमिक गॅस असेल तर किती येतं 5/2 RT 5/2 RT. आता या दोघांचा रेशो घ्या काय तर सांगा बरं मला. इफ द स्पेसिफिक हीट ऑफ हेलियम ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम 12.6 joule per mole Kelvin, then the specific heat of hydrogen diatomic gas
म्हणजे हे फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत आपण जे घेतलेले. आपल्याला CV1 अपॉन CV2 इज टू बी डिटरमाइंड क्या रेशो 5/2 RT डिवायडेड बाय 3/2 RT. हे आपण कॅन्सल झालं, काय आलं 5/3. दोघांचा रेशो जर घेतलात आपण तर तो किती आला बेटा 5/3. चल काढायचा काय आपल्या CV1 काढायचा आहे आणि CV2 तुम्हाला दिलेला आहे. देअरफॉर CV1 इज इक्वल टू 5/3 CV2 इक्वल टू 5/3 आणि CV2 दॅट इज 12.6. 3 न 3 चौक 12, 3 दोणे 6. कॅन्सल करायचं आहे सिम्पल. आणि मग CV1 1 हायड्रोजन डायटॉमिकसाठी घेतलेलं आहे आपण. सिम्बॉलिक कन्फ्युजन करायचं नाही, टाळायचं आहे. चला आता काय कॅल्क्युलेशन करा. 5 दुनी 10ला 0 आजचा 1, 5 चौक 20 आणि 21. 21.0 जूल पर मोल per Kelvin. Result of this problem is 21.0 means 21. रिझल्ट दिला आहे तुम्हाला इथं 21. रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल इज 21 जूल पर मोल पर केल्विनमध्ये दिलेला आहे. तर प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करायला लक्षात आलं. पहिल्यांदा मी इथं अंडरलाईन केलं होतं, हे लक्षात ठेवा. कोणतं आहे मोनोॲटॉमिक आणि डायॲटॉमिक दोन्ही एक नाहीत. मोनोॲटॉमिक आणि डायॲटॉमिक दोन वेगवेगळे गॅसेस घेतलेला इथं, म्हणून त्याचा CV प्रत्येकाचा मोनोॲटॉमिकचा CV वेगळा असतो, डायॲटॉमिकचा CV वेगळा असतो आणि पॉलीॲटॉमिकचा किंवा ट्रायॲटॉमिकचा CV सुद्धा वेगळा असतो बेटा. आणि हे सर्व आपण इथं जे लर्न करतो आहे तर ते कन्सेप्च्युअली क्लिअर अंडरस्टँडिंग झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण इथं वर्कआउट केलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. हा 38. चला आता पुढे 39 नंबरचा न्यूमरिकल. 39 नंबरचा न्यूमरिकल पहा बरं काय. 743 जूल ऑफ हीट एनर्जी इज नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ, म्हणजे Q एनर्जीचं सिम्बॉल 743 जूल आणि किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन मोलमध्ये 5 मोल्स. आयडियल गॅस रायजेस बाय 2 केल्विन म्हणजे डेल्टा T इज इक्वल टू 2 केल्विन. At constant pressure, how much heat energy is needed to raise the temperature of the same mass of the gas by 2 Kelvin at constant volume. तुम्हाला CP दिलेलं आहे, काढावं लागेल आधी बेटा. तर DQP चला काढावं काय येतं. DQP इज इक्वल टू NCP dt and therefore CP is equal to DQP divided by N dt. DQP 743 divided by 5 into 2 and that is equal to 743 divided by 10 म्हणजे CP ची व्हॅल्यू जी आलेली आहे बेटा ते 74.3 जूल पर मोल किंवा पर kg मोलमध्येच पर मोल पर केल्विन. आता CP तुम्हाला माहीत आहे, कॅपिटल R माहीत आहे, तर CV काढायचा. काय फॉर्म्युला CP मायनस CV इज इक्वल टू कॅपिटल R. आठवता फॉर्म्युला कोणता घेतला होता.
मेयर्स रिलेशन काय, सी पी मायनस सी बी इज इक्वल टू कॅपिटल आर अँड देअर फोर हिअर सी बी इज इक्वल टू सी पी मायनस आर. सी पी किती 74.3 मायनस 8.3. चला सबट्रॅक्शन करा, 0 आलं हे. हां 14तून 8 गेले, किती येतं सांगा बरं मला हे. एन सी पी डी टी. हां चला कॅल्क्युलेशन करा बरं बेटा, किती येतं सांगा मला इथं पटकन. कारण डी क्यू पी इज इक्वल टू एन सी पी डी टी. तर सी पी आपण काढायचं आहे एन डी टी बरोबर आहे 5 गुणिले 10 10 राईट आहे. सी पी मायनस सी बी इज इक्वल टू कॅपिटल आर आणि सी बी इज इक्वल टू हां किती येतं 330 14तून 8 आणि 6 14चा 1 आला आणि मग इथं 7 आणि 6 येस जूल पर केल्विन पर मोलमध्ये आलं बेटा राईट. आपल्याला सी व्ही काढायचं नाही, काय विचारलं आहे, हीट काढायचं आहे बेटा. डी क्यू व्ही इज इक्वल टू एन सी व्ही डी टी. बरेचसे विद्यार्थी एवढंच रिझल्ट काढून ठेवतात, चुकीचं पुढे काढलं पाहिजे. तर एन किती 2, सी व्ही किती घेतलात तुम्ही, काढलात 66 आणि राईज इन टेम्परेचर जे आहे किती एन मोल जे घेतलं आहे 5 मोल घेतले 5 राईज टू दॅट इज 10 into 66 5 into 2 10 and that is 660 joule. 660 joule is the heat energy required. DQV जे असेल ती 660. आता हे 2 स्टेपचे प्रॉब्लेम जे असतात हे प्रॉब्लेम नीटमध्ये विचारलेला असलाच पाहिजे. तुम्ही जर थोडंसं अलीकडचे पेपर रेफर केलात तर निश्चित हा एक्झामला विचारलेला न्यूमरिकल तुम्हाला दिसेल. चला सर्वच प्रॉब्लेम आता हे जे स्पेसिफिक हीटचे न्यूमरिकल आहेत, हे स्पेसिफिक हीटच्या कन्सेप्टवरचे जेवढे न्यूमरिकल आहेत ते एक्झाममध्ये विचारलेलेच आहे, म्हणजे तशा टाईपचे आहे. याला थोडं कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवलं तर अशा टाईपचे प्रॉब्लेम फारच सिम्पल असतात आणि ते तुम्हाला सहज लक्षात येते. 70 कॅलरी हीट एनर्जी कशात दिलेलं आहे, कॅलरी म्हणजे Q इज इक्वल टू 70 कॅलरी. हीट इज रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ हाऊ मच मोल्स, N इज इक्वल टू 2 मोल्स ऑफ एन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर फ्रॉम 30 to 35. म्हणजे राईज इन टेम्परेचर delta T is equal to 5 degrees Celsius. Then the amount of heat required to raise the temperature of the same gas through same range at constant volume. म्हणजे आता फक्त तो अगोदरचा प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेममध्ये कसं आहे 30 आणि 35 मधला डिफरन्स मी डायरेक्ट इथं घेतला बेटा. आता हा काय हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर 1 कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे आता आपण हे पी डी क्यू पी आपण म्हणू आणि काढायचं आहे डी क्यू व्ही इज टू बी डिटरमाइंड. चला आणखीन वरच्यापेक्षा शॉर्टकट करूत आपण, हे सुद्धा आपल्याला इथं दिले. तर दोन्हीचेही सी पी, परंतु एक बाब आपल्याला इथं दिली नाही, सी पी बाय सी व्हीचा रेशो आपल्याला काढता येईल राईट. तर आपल्याला दुसरा अल्टरनेटिव्ह नाही भेटेल, त्याच पद्धतीने आधी डी क्यू व्ही काढून घ्यावं लागेल तुम्हाला. तर त्यासाठी डी क्यू पी इज इक्वल टू एन सी पी डी टी हा फॉर्म्युला. त्याच्यावरून सी पी इज इक्वल टू डी क्यू पी डिवायडेड बाय एन डी टी.
आता DQP किती आहे? 70 कॅलरीमध्ये दिलेलं आहे, युनिट लिहायची गरज नाही. N किती? 2. राईज इन टेम्परेचर 5, दॅट इज इक्वल टू 70 डिवाइडेड बाय 10 म्हणजे 7 कॅलरी आहे. आता DQV इज इक्वल टू NCV dt, सेम फॉर्म्युलावरचा. तर CV इज इक्वल टू DQV डिवायडेड बाय N dt. आता DQV किती दिलेलं आहे तुम्हाला? DQV दिलेलं आहे का? नाही, काढायचं आहे DQV. तर मग त्यासाठी तुम्हाला अगोदर मेयर्स रिलेशनचा फॉर्म्युला यूज करू. आता हे पुढे नंतर काढू आपण. अगोदर काय काढलं पाहिजे? DQV तुम्हाला काढायचं आहे, CV काढून घेतलं पाहिजे. तर CVसाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला सांगा मला? CP मायनस CV इज इक्वल टू कॅपिटल R. आता हे थोड्या वेळासाठी आपण याला असंच ठेवतो मी, पुढे वापरायचा हा फॉर्म्युला इकडे साईडला. तर बेटा CV इज इक्वल टू CP मायनस R म्हणजे 7 मायनस CV किती? R म्हणजे 2, दॅट इज इक्वल टू 5. आता तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता. हे इथं लिहिलेला फॉर्म्युला DQV इज इक्वल टू NCV dt. नंबर ऑफ मोल्स किती घेतलेला आहे तुम्ही? 5, 2 मोल्स. CV किती काढलं आपण? 5. राईज इन टेम्परेचर किती आहे? राईज इन टेम्परेचर 5, दॅट इज इक्वल टू 25 into 2, that is 50 calorie. DQV is equal to 50 calorie. Specific heat of the gas at constant volume, DQV is equal to 50 calorie मध्ये दिलेले आहे. हे अत्यंत इम्पॉर्टंट आणि टिपिकल न्यूमरिकल जे होते, तर हे इथं लक्षात. सर्व CP स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर, CP आणि CVचे न्यूमरिकल्स आपण इथं लर्न केले. आता त्यानंतर पुढे जे असेल नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल, ट्राय करावर काय येतं. पुढचा न्यूमरिकल जो असेल त्याकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवून रीड करा. दी स्पेसिफिक हीट ऑफ हायड्रोजन गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज, ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP आपण ज्याला म्हणू, CPची किंमत किती आली? 3.4 इंटू 10⁻³ कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस. आणि बेटा CV किती दिलेलं आहे? 2.4 इंटू 10⁻³ कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स 1 किलोग्रॅम सबस्टन्स, स्मॉल em इज इक्वल टू 1 kg ऑफ हायड्रोजन गॅस इज हीटेड फ्रॉम 10 to 20 म्हणजे किती झालं? राईज इन टेम्परेचर वाढ कितीनं झाली? 10 डिग्री सेल्सिअस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. द एक्सटर्नल वर्क डन ऑन द गॅस टू मेंटेन इट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर DW काढायचं आहे, DW काढायचं आहे. आलं का लक्षात? हां, आता याच्यासाठी एक तुम्हाला फॉर्म्युला दिला, आठवला पाहिजे. स्पेसिफिक हीटचे बेसिक कन्सेप्टचे फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करते वेळेस आठवलेच पाहिजे. स्मॉल CP मायनस स्मॉल CV इज इक्वल टू स्मॉल r, राईट. स्मॉल CV मायनस स्मॉल CV, स्मॉल CP मायनस स्मॉल CV इज इक्वल टू स्मॉल r. बेटा इथं स्मॉल r ची किंमत CP मायनस CV किती दिले तुम्हाला? 3.4 इंटू 10⁻³ मायनस 2.4 इंटू 10⁻³ and that is equal to here 1 into 10⁻³. हे स्मॉल r. आता स्मॉल r ची किंमत माहीत असेल,
डी डब्ल्यू इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू आर डी टी म्हणतो बेटा, आर डी टी. आर तर तुम्ही काढले, राईज इन टेम्परेचर माहीत आहे ते, तर एक्सटर्नल वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू पी डी व्ही इज इक्वल टू आर डी टी. एक्सटर्नल वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू पी डी व्ही इज इक्वल टू आर डी टी. कॅपिटल आर डी टी मोलमध्ये असेल तर, कॅपिटल आर डी टी मोलमध्ये असेल तर, आणि मग इथं येईल बेटा आर किती आहे रे, 10⁻³ इंटू राईज इन टेम्परेचर 10 डिग्री and therefore 10 into 10⁻³ that is 10⁴ calorie of work. How much work? किती वर्क झालेला आहे? वर्क डी डब्ल्यू इज इक्वल टू 10⁴. Yes, this amount of work has to be done. चला आता पुढे 42 नंबरचा सर्व प्रॉब्लेम्स अगदी टिपिकल म्हटलं तरी चालेल. वाचा 42 नंबरचा प्रॉब्लेम. रीड द प्रॉब्लेम व्हेरी केअरफुली सो दॅट यू शुड अंडरस्टूड what is to be calculated in this numerical. The specific heat of a gas at constant volume CV is equal to 20 joule per mole per Kelvin. When 2 moles of such gas is heated through delta T is equal to 10 degrees Celsius at constant pressure, what is the increase in internal energy and work done? du is to be determined and work done dw काढायचा. Definitely this problem was asked in the previous exam. ज्या एक्झाम अगोदर झालेल्या आहेत त्यामध्ये विचारलेलं आहे. हां सांगा काय असं काय फॉर्म्युला. चेंज इन इंटरनल एनर्जी थिअरी शिकवत असताना आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. काय होतं, किती मोलसाठी म्हणलेलं आहे, स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिलेलं आहे. वेन 2 मोल्स, इथं पहा 2 मोल्स म्हणजे एन इज इक्वल टू 2 मोल्स. काही मुद्दाम वर्डिंगमध्ये देतात म्हणून प्रॉब्लेममध्ये पेशन्स ठेवून वाचलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. एन सी व्ही डी टी हा फॉर्म्युला आहे इंटरनल एनर्जीचा. इंटरनल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो डी यू इज इक्वल टू एन सी व्ही डी टी. एन किती आहे, नंबर ऑफ मोल्स, 2 मोल्स बेटा, आणि राईज इन कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी 20, राईज इन टेम्परेचर 10 and that is equal to 40 into 10, that is 400 joule of internal energy. आता एक्सटर्नल वर्क डन DW आपल्याला काढायचं आहे. हे जे असेल ही इंटरनल एनर्जी झाली. आता एक्सटर्नल वर्क डन कसं काढायचं, एक्सटर्नल वर्क डन at constant pressure, the specific heat of gas at constant volume मध्ये दिलेले आहेत. 2 मोल्स आहेत आणि कॉन्स्टंट प्रेशर, इंटरनल एनर्जी. म्हणजेच आता आपल्याला काय डी यू आपण काढलं. आता डी क्यू पी इज इक्वल टू काय फॉर्म्युला बेटा, डी क्यू पी इज इक्वल टू
एन सी पी डी टी. आता तुम्ही डी क्यू पी काढायचा आहे, एन तुम्हाला माहीत आहे, सी पी काढलं पाहिजे का नाही अगोदर. मग सी पी इज इक्वल टू सी व्ही प्लस आर. सी व्ही काढले तुम्ही, दिले तुम्हाला किती आहे 20 प्लस आर 8 दॅट इज 28. आता याच्यानुसार डी क्यू पी इज इक्वल टू एन सी पी डी टी. नंबर ऑफ मोल्स किती दिलेले आहे 2 इंटू 28 इंटू राईज इन टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस. किती आलं 28 दुगणे 56 5 से 7. यामध्ये 5 से 7 आला. तर फॉर्म्युला काय डी क्यू पी इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. तर डी डब्ल्यू इज इक्वल टू डी क्यू मायनस डी. चला डी क्यू 560 मायनस 400 दॅट इज इक्वल टू 160 जूल ऑफ एक्सटर्नल वर्क. 2 स्टेपचा प्रॉब्लेम आहे. मला अशा टाईपचे न्यूमरिकल पाठीमागच्या एक्झाममध्ये तुम्हाला फक्त जेईला विचारलेलं आहे, कारण मल्टी स्टेप तिथे थोडासा टायमिंग जास्त असतो. आपल्याला कुठल्याही एक्झाममध्ये सी ई टी असेल, नीट असेल, जेई असेल, सी ई टीचा प्रॉब्लेम 1 स्टेपचा, जेईचा प्रॉब्लेम 3 स्टेपचा, नीटचा प्रॉब्लेम 2 स्टेपचा असतो बेटा. तर हे फॉर्म्युले किती वापरता आले आपल्याला, तर एवढ्या आपली कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवून वर्क करावं लागेल. तर या पद्धतीनं न्यूमरिकल आपण सॉल्व करत जायचे. अशा टाईपचे न्यूमरिकल आपण सॉल्व करत जावं लागेल. तर आता त्यानंतर 43 नंबरचा न्यूमरिकल पहा. सी ई टीला विचारलेला आहे, नीटला विचारलेला आहे आणि हा थेरॉटिकल आहे. प्रॉब्लेमचे 2 टाईप असतात, एक न्यूमरिकल असतो म्हणजे आकडे असलेला, आणि दुसरं थेरॉटिकल प्रॉब्लेम असतो. हे दोन्हीही प्रॉब्लेम अत्यंत व्यवस्थित सॉल्व करायचे. इफ ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे टी अँड पी आर कॉन्स्टंट, राईट, फॉर 2 diatomic gases are respectively D1 and D2. The densities for 2 म्हणजेच काय होतं रो 1 is equal to D1 and रो 2 is equal to D2. Yes, then the ratio of RMS velocities will be काय रे फॉर्म्युला P is equal to 1/3 of रो 1 C1 square, राईट. तर बेटा ही रो 1 C1 स्क्वेअर इज इक्वल टू 3P. हे पहिलं इक्वेशन. थेरॉटिकल प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. आणि रो 2 C2 इज इक्वल टू 3P फॉर अनदर डायटॉमिक गॅस. हे दोन्ही जर इक्वेट केलात, कारण प्रेशर कॉन्स्टंट आहे, रो 1 C1 स्क्वेअर इज इक्वल टू रो 2 C2 स्क्वेअर आणि C1 बाय C2चा होल स्क्वेअर इज इक्वल टू रो 2 बाय रो 1. देअरफॉर C1 बाय C2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ रो 2 बाय रो 1. रो 2ची किंमत D2 डिवायडेड बाय D1. तर हा जो न्यूमरिकल आला बेटा तुम्हाला C1 बाय C2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. तर पहा बरं ऑप्शन D2 बाय D1 म्हणजे पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. फर्स्ट ऑप्शन जे आहे दॅट इज द करेक्ट. C1 बाय C2 इज इक्वल टू रूट ऑफ D2 बाय D1.
C1 by C2 is equal to root of D2 by D1. ते अंडरस्टँड? आलं लक्षात हे? चला आता पुढे नेक्स्ट 1 mole of an ideal gas N is equal to 1 mole of an ideal gas requires 207 joule of heat to raise temperature किती ना 10 degree Kelvin when heated at constant pressure. म्हणजे हे दिले तुम्हाला DQP 207 जूल. डाटा काळजीपूर्वक वाचलं तर पॉइंट आउट होतो, लक्षात येतो. इफ द सेम गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम टू रेज द टेम्परेचर बाय 10 डिग्री केल्विन, आरची किंमत कॅपिटल आर दिलं आहे 8.3 जूल पर मोल पर केल्विन. तर आपल्याला काढायचं आहे व्हॉट इज टू बी डिटरमाइंड DQV. DQV काढायचं आहे. याला दुसरा अल्टरनेटिव्ह नाही, तुम्हाला पहिल्यांदा काय काढून घेतलं पाहिजे, CV काढून घेतलं पाहिजे. त्यासाठी CP इज इक्वल टू DQP डिवायडेड बाय NDT. DQP किती? 207. नंबर ऑफ मोल्स 1, राईज इन टेम्परेचर 10, हे आलं बेटा 20.7 जूल. तर CV इज इक्वल टू CP मायनस R, 20.7 मायनस 8.3 इज इक्वल टू किती आलं 12.4. इज इक्वल टू 12.4 जूल. हे CV इज इक्वल. हां, आता आपल्याला काढायचं आहे DQV. DQV इज इक्वल टू NCV DT. नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 1. राईज इन टेम्परेचर CV किती आहे? 12.4. राईज इन टेम्परेचर किती आहे? 10. and that is equal to 124. DQV is equal to 124 जूलमध्ये. आला का न्यूमरिकल हा? म्हणजे काही प्रॉब्लेम्स तशाच टाईपचे स्टेरोफोनिक विचारले चाललेले आहेत एक्झाममध्ये, म्हणून अशा टाईपच्या प्रॉब्लेमची थोडीशी प्रॅक्टिस वाढवायची, म्हणजे आपल्याला सहज हे न्यूमरिकल सॉल्व करता येऊ शकतं. चालेल, तर पुढे नेक्स्ट न्यूमरिकल. अरे वा, हा तर पाठीमागच्या एक्झामला विचारलेलाच दिसतो. हा 45 नंबरचा. चल वाचा, काय दिलेलं आहे? 5 ग्रॅम ऑफ एअर इज किती? M इज इक्वल टू 5 ग्रॅम ऑफ एअर इज हीटेड फ्रॉम 273 डिग्री केल्विन टू 275. किती झालं? राईज इन टेम्परेचर 2 डिग्री केल्विन. द चेंज इन इंटरनल एनर्जी विल बी किती? सोपा न्यूमरिकल परीक्षेत किती विचारतात पहा. CV तुम्हाला दिलेला आहे किती? 172 कॅलरी पर kg आणि पर केल्विन अँड J मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट. आता J जो कन्व्हर्शन फॅक्टर आपल्याला लागतो कॅलरीचं रूपांतर करण्यासाठी, J लागतं बेटा, दुसरं काही नाही. काय आपला फॉर्म्युला सांगावर आता? इंटरनल एनर्जी DU इज इक्वल टू NCV DT. हा फॉर्म्युला बेसिक. इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी आपण ज्याला म्हणतो, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू NCV DT. N कोणता गॅस घेतलेला आहे? गॅस आपल्याला दिलेला नाही. चला, नंबर ऑफ मोल्स एअर दिले ना, एअर दिलेला इथं. तर
इयरसाठी मग आपण इथं कॅलरी पर के जीमध्ये, तर च्या ठिकाणी स्मॉल एम घ्या, एम सी बी डी एम किती 5 इंटू 10⁻³ के जीमध्ये कन्वर्ट करायचं. सी बी किती 172 कशामध्ये दिलेलं आहे ते कॅलरी. आता 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल. म्हणजे 4.2 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे कन्व्हर्शन फॅक्टर या एनर्जीला 4.2. राईज इन टेम्परेचर 2 डिग्री. चला प्रॉडक्ट आता किती होईल 10. 172 इंटू 10 इंटू 4.2 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³. तर बेटा इथं येतं 172 इंटू 4.2 इंटू 10⁻² इंटू 10⁻². म्हणजेच इथं येतं 1.72 इंटू 4.2 अप्रॉक्सिमेट करा. 4.2 4 मल्टिप्लाय करा किती येतं 4 × 8 7 × 28 ला 8 ह्याचे तो 4 × 2 ह्याच्यापेक्षा थोडं जास्त 6.8 पेक्षा जास्त म्हणजे इथं 7.22. याला जर तुम्ही वर्कआउट केला तर 7.22 चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 7.22 जूल येतं. करेक्ट आन्सर कॅल्क्युलेशन. राऊंडअपमध्ये आपल्याला आन्सर काढायचे असतात. चला नेक्स्ट नीट आणि जेईला विचारलं सी टी. नीट आणि सी टी एक्झामला पाठीमागच्या एक्झाममध्ये विचारलेला न्यूमरिकल. कॅल्क्युलेट द RMS व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल म्हणजे सी काढायचा ऑफ ए गॅस विच द रेशो ऑफ 2 स्पेसिफिक हीट इज म्हणजे गॅमा ॲडिएबॅटिक कॉन्स्टंट 1.4 अँड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन द गॅस इज V इज इक्वल टू 500 मीटर पर सेकंद. वेलॉसिटी ऑफ साऊंड आहे. आता बेटा बेसिकली तुम्हाला इथं रिलेशन लक्षात आलं पाहिजे. साऊंड आणि लाईटला एकत्र करून हा न्यूमरिकल विचारलेला आहे. कोणत्याला साऊंड आणि लाईटला. काय फॉर्म्युला CRMS इज इक्वल टू रूट ऑफ काय येतं 3RT अपॉन कॅपिटल आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड V इज इक्वल टू रूट ऑफ गॅमा RT अपॉन ए. या दोन्हीचा जर रेशो घेतला तुम्ही RT अपॉन एम आणि या दोन्हीचा रेशो घ्या डायरेक्ट. CRMS काढायचं आहे ना, साऊंडची दिली आहे RMS. CRMS अपॉन VS इज इक्वल टू ठेवा स्क्वेअर रूटमध्ये 3RT अपॉन एम भागिले उलटून गुणिले एम डिवायडेड बाय गॅमा RT कॅन्सल, मास कॅन्सल, डायरेक्टली रूट ऑफ 3 डिवायडेड बाय गॅमा. चला इथं किती आलं रे 3 डिवाइड बाय 1.4 गॅमाची किंमत 1.42 ते 1. इथं 0. तर CRMS इज इक्वल टू VS इंटू आता याला कॅन्सल केला ॲप्रॉक्सिमेटली 2 घेऊया रूट दॅट इज इक्वल टू 500 इंटू 1.414. चला मल्टिप्लाय करा. हे 2 0 असेस
5 × 20 ला शून्य आहे 2 5 आणि 2 7 5 × 20 ला शून्य आहे 2 1 2 3 1 2 CRMS is equal to 707 meter per second. CRMS is equal to 707 meter per second is the result of this numerical. Next, हा जिप्मा थेरॉटिकल आहे आणि खूप छान. हा थेरॉटिकल न्यूमरिकल असून सुद्धा त्याला पेशन्स लागतो. फॉर ए गॅस काय तर R डिवायडेड बाय CP इज इक्वल टू 0.67. 67 म्हणजे किती? 0.67 म्हणजे 2/3. 2/3. This gas is made up of molecules which are. तर ही कोणता मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, पॉलीॲटॉमिक कोणत्या टाईपचा गॅस आहे राईट? CP minus CV is equal to capital R. CP minus CV is equal to capital R. याला डिवाइड बाय CP करतो इज इक्वल टू 2/3 आला. मी लिहिलेलं CP बाय CV म्हणजे 1 मायनस CV बाय CP इज इक्वल टू 2/3. इकडे घ्या 1 minus 2/3 इज इक्वल टू CV by CP. That is CV by CP is equal to 1/3. LCM काढला कोणता आला? CP by CV रेसिप्रोकल घेऊन CP by CV is CP is equal to 3 times CP की किंमत किती आली? 3 times CV. CP is equal to 3 times CV. राईट? तर आता CP minus CV is equal to capital R. CP minus CV is equal to capital R. तर CPच्या ठिकाणी 3CV minus CV is equal to capital R. म्हणजे CV is equal to R1. CV is equal to R/2. तर कोणत्या टाईपचा गॅस? इथंच क्लिअर येतं. दिस इज म्हणजे CP minus CV इज इक्वल टू कॅपिटल. ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट गॅमा जो येतो तो गॅमा आपल्याला ह्या दोन्हीचा रेशो घेतला CP by CV. CP by CV इज इक्वल टू 3. ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट गॅमा जो असतो तो किती आला? CVची किंमत R/2 आहे. म्हणजेच आपण हा जो गॅस घेतलेला आहे R/CP 0.3. तर CVची किंमत हे 2/3 CV by CP 1/3 जर असेल CP by CV इज इक्वल टू 3
आणि CP इज इक्वल टू 3 टाइम्स CV. तर हा गॅस येतो बेटा डायॲटॉमिक गॅस R/2 डायॲटॉमिक गॅस येतो हा. तर हे जे न्यूमरिकल्स होते तर इथं आपण थांबूया, पुढच्या पिरियडला परत